दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे 11 मारुतीची परिक्रमा, हनुमान चालीसा पठण आणि आरती असा उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये प्रमुख उपस्थिती विजय कुमार पिसे, विभाग प्रमुख, जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार, जिल्हा सहमंत्री बाबू गिरगाल, जिल्हा बजरंग दल संयोजक सिद्धराम चरकुपल्ली, जिल्हा सहसंयोजक बजरंग दल अभय कुलथे, विशेष संपर्क जिल्हा प्रमुख प्रवीण जिल्हा आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। हनुमान जयंती निमित्त सर्व भक्तांना पहिल्यांदा हनुमान जयंती शुभेच्छा। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने यंदाच्या वर्षी हनुमान प्रदक्षिणा असा उपक्रम आज आयोजित केला होता। सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील जवळपास 14 मंदिराच्या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते त्या सगळ्या मंदिराच्या ठिकाणी प्रदक्षिणा केली, हनुमान चालीसा सामुदायिक पठण केलं, महाआरती केली आणि आता समारोप कुंभारी येथील कुंभारी होडगे रोडवरील बाल हनुमान मंदिर या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या हनुमान मंदिर प्रदक्षिणेचा समारोप करण्यात आलेला आहे। सकाळी 8 वाजता नरसिंहगिरी चाळ मिल इथून या हनुमान मंदिर प्रदक्षिणाला सुरुवात झाली। त्याच्यानंतर मधला मारुती, काळजापूर मारुती, लष्कर मारुती, टिकेकरवाडी मारुती, त्यानंतर या ठिकाणी पंचमुखी हनुमान मंदिर, जुन्या विडी घरकुलमध्ये, नवीन विडी घरकुलमध्ये अशा या सगळ्या भागामध्ये विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते, बजरंग दलाचे कार्यकर्ते तिथं पोहोचले गटागटाने। त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी त्या मंदिरामध्ये सामूहिक हनुमान चालीसाचं पठण केलं आणि हनुमंताला साकडं घातलं की समस्त हिंदू समाजाला तुमच्याकडे जी शक्ती आहे बजरंगबलीची, तशी शक्ती आणि जागरण आपल्या समस्त हिंदू समाजाला द्यावी, जेणेकरून विश्व हिंदू परिषदेने जो संकल्प केलेला आहे तो संकल्प पूर्णत्वास जाईल। आणि या निमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्यात आला, त्याची सुरुवात या निमित्ताने झालेली आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलीस प्रशासनाचं पण सहकार्य लाभलं। मंदिराचे त्या ठिकाणचे व्यवस्थापक, पुजारी आणि सर्व भक्त मंडळींनी या सहभाग घेतला। त्या सर्वांना मनापासून धन्यवाद। जय श्रीराम, जय बजरंगबली।